आज आपण हिच्याचबद्दल जाणून घेणार आहोत. का ते ऐका. नमस्कार. कथासागरमध्ये सगळ्यांचं स्वागत. आणि व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी तुम्हाला अगदी मनापासून विनंती करते की हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. का बरं? कारण आपल्याला जोपर्यंत खरा इतिहास कळणार नाही तोपर्यंत आपण मूर्ख वागत राहू, मूर्खासारखे वागत राहू आणि आपल्याच पायावर धोंडा नव्हे तर कुऱ्हाडीचा घाव घालून घेण्यासारखं होईल. काश्मीरमध्ये सध्या काय चाललंय, गेली काही शतकं काय चाललंय सगळ्यांना माहीत आहे. ती स्थिती कोणत्याही देशाच्या भागात होऊ शकते. आणि याच्यासाठी हे तुम्हाला पटवून देण्यासाठी काश्मीर हे कधीच कोणीच तुर्क, अफगाण किंवा मुघल यांनी जिंकलेलं नाही. तर तिथे कसं काय झालं, इकडे मला आज वळावं असं काय झालं, कारण ही घटना आहे 1339ची. पण आत्ता तुमच्या समोर ही मांडावीशी वाटली कारण लोकसभेमध्ये झालेली भाषणं, राहुल गांधींनी केलेला उल्लेख की अयोध्या में सनातन का झंडा गाड़ दिया गया, याचबरोबर अमित शहांचं भाषण, त्याचबरोबर सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट आणि झारखंड, अलाहाबाद इथल्या कोर्टाने दिलेले व्हर्डिक्ट कशा संदर्भात, तर अवैध आणि घुसखोर नागरिक यांच्या संदर्भात. त्याचबरोबर एक अतिशय छान भाषण निशिकांत दुबे यांनी केलं. ते 2009 पासून लोकसभेमध्ये आहेत आणि परत परत त्या ठिकाणचं झारखंडमध्ये काय चाललंय याच्यावर ते प्रकाश टाकतात. ते सांगतात की पूर्वी मी 2009 मध्ये जेव्हा मुद्दा मांडला तेव्हा आदिवासींची संख्या होती 36%, आता त्याला 24%. कारण जबरदस्तीनं होणारं धर्मांतरण, अनेक बांगलादेशी आणि रोहिंग्या यांनी मुलींशी तिथल्या फसवून केलेलं लग्न आणि जमिनी हडप करणं आणि याच्याचमुळे त्या सगळ्या भागामध्ये आसाम, त्रिपुरा, पश्चिम बंगाल, झारखंड असा मिळून एक वेगळं राज्याची मागणी मूळ धरतीये. आणि आपण चक्क सबका साथ सबका विकास, मला वाटतं हे फसवं, आपण अतिशय फसलो अशा प्रकारची घोषणा होती. आपला इरादा चांगला होता पण त्याचा परिणाम काही नीट झाला असं नाही. त्याच्याशिवाय मुलायम सिंग यादव यांची पार्टी काय केरळमध्ये किंवा कर्नाटकामध्ये जे काय आता होतंय ते जर सगळं विचारात घेतलं तर जे आज काश्मीरमध्ये झालं होत आहे आणि पूर्वी घडलंय ते कोणत्याही देशाच्या भागात घडू शकतं. याला तुम्हाला जर समजा भारतालाच फक्त डोळ्यासमोर ठेवायचं नसेल तर तुम्ही फ्रान्सच्या निवडणुका बघू शकता, ब्रिटिशांच्याही निवडणुका बघू शकता. हुजूर आणि मजूर नेमकं काय झालं आणि कसं झालं, जे भारतात झालं ते तिकडेही झालं. एवढंच नव्हे तर तिथल्या रस्त्यांवर मोर्चे निघाले, जे मी सांगायची आवश्यकता नाहीये, घोषणा काय देत होते ते तुम्ही बघा. आज मी तुम्हाला जुनं खूप पूर्वी 1339 मध्ये जाणार आहे. कारण 1339 या सालापर्यंत काश्मीरवर हिंदू सत्ता होती आणि मग हे राज्य मुस्लिमांच्या ताब्यात कसं गेलं आणि नंतर काय घडलं. आजकाल तर काही भागामध्ये 100% हिंदू पळवून लावलेले आहेत. शीख, बुद्ध यांची कधीच हकालपट्टी झालेली आहे. आणि मी आत्ता जे बोलणार आहे त्याला अर्थातच ज्याला काय म्हणूया की पुराव्याशिवाय बोलू नये, तर रजता रंगिणी हा नावाचा किंवा जोनराज तिकडचे इतिहासकार, लेखक, कवी अशा अनेकांनी नोंद करून ठेवली आहे. एवढंच नव्हे, त्याच्यावर आता एक पिक्चर किंवा फिल्म येते. आणि कौल नावाचे एक काश्मीरी पंडित 90 मध्ये जेव्हा काश्मीर फाईल्स तुम्ही सगळ्यांनी बघितलंय ते पळून गेले, म्हणजे पळून जावं लागलं, लंडनमध्ये स्थिर झाले आणि त्यांनी मग खूप संशोधन करून एक कादंबरी लिहिली आहे जी काश्मीरच्या संदर्भातलं काश्मीरी भाषेमध्ये एकमेव आत्ताच्या काळामध्ये झालेलं लिखाण असं म्हणता येईल. तेव्हा आधी आपण काही चित्र बघूया, झलक बघूया आणि मग मी येते. आज आपण गोष्ट बघणार आहोत कोटा राणी किंवा फॉरगॉटन क्वीन असं तिला म्हणतात किंवा द डॉटर ऑफ वितस्ता असंही म्हणतात. आणि हिने अतिशय, म्हणजे तुम्ही ऐकलं तर तुम्हाला अक्षरशः काय म्हणजे मला नाही कल्पना येत आहे तुम्हाला काय वाटेल ते. तिला बदनाम करायचाही प्रयत्न केला. आज ती शिल्लक आहे फक्त एक कोट, म्हणजेच तिने झेलम नदीला जो एक बांध बांधला होता, श्रीनगरमध्ये सतत पूर यायचे, तो पूर थांबवण्यासाठी त्या रूपाने शिल्लक राहिली आहे. तिला नेस्तनाबूत इतिहासातून नाहीसा करायचा प्रयत्न झाला आणि हे सगळं घडलं ते केवळ आणि केवळ युद्ध करून जिंकलेलं नाही, तर फक्त आणि फक्त घुसखोर आणि त्यांचा इरादा, त्यांचं वागणं यामुळे घडलेलं आहे. कसं ते बघूया. आधी आपण कोटा राणी आणि जे कोण घुसखोर होते ते कोण होते ते बघूया आणि मग पुढे जाऊया. चला तर मग. ही डॉटर ऑफ वितस्ता किंवा फॉरगॉटन क्वीन ऑफ काश्मीर, शेवटची हिंदू राणी.
अर्थातच तिने आपलं राज्य टिकवण्यासाठी आटोकाट प्रयत्न केला आणि शेवटी नाईलाज झाल्यावर आपलं आतडच काढून भर दरबारात शहामीरला अर्पण केलं. अर्थात हा सगळा आपला इतिहास कळतो तो रजतरंगिणी या ग्रंथातून. जोन राजा आणि इतर अनेकांनी काश्मीरचा इतिहास लिहून ठेवला. त्याच्यातून आपल्याला काश्मीरचा इतिहास उलगडत जातो. हा असंख्य राजांपैकी एक महापराक्रमी राजा ललितादित्य. त्याचं साम्राज्य हिंदुकुशपासून कन्याकुमारीपर्यंत आणि इकडे तिबेटपर्यंत पसरलं होतं. अत्यंत प्रेमाने जग जिंकणारा हा राजा. ही त्याच्यानंतरच्या कित्येक वर्षांनी झालेली दीदाराणी. तिला खूप बदनाम केलं गेलं कारण तिचा हेतू एकच, हिंदू राष्ट्राचं संरक्षण. तिने मोहम्मद घोरीसकट असंख्य जणांचा पराभव केला. मात्र जे तिला जमलं ते कोटा राणीला परिस्थितीवश जमू शकलं नाही. तिच्या वडिलांचा नवऱ्याचा खून करणारा, लडाखमधून शरणार्थी म्हणून आलेला हा बुद्ध मात्र नंतर तो कन्व्हर्ट झाला, मुस्लिम झाला आणि पहिला काश्मीरचा सुलतान बनला. त्याच्यानंतर अर्थातच हाही स्वात व्हॅलीमधून आलेला शरणार्थी. त्याला राजाने आश्रय दिला, सैन्यात नोकरी दिली आणि त्यांनीच गळा कापला. राणीच्या मुलांचाही खून केला आणि गादी बळकावली आणि नंतर 3 महिने अक्षरशः काश्मीरची ससेहोलपट झाली. रक्ताचे पाट वाहिले. त्याचा नातू त्याच्याही वरचढ निघाला. त्यांनी असंख्य 5000पेक्षा जास्ती देवळं जवळजवळ फोडली. एवढंच नव्हे तर त्यांनी हिंदूंना मारणं किंवा व्हॅली सोडून द्या हे 2च पर्याय त्यांच्यासमोर ठेवले आणि काश्मीरची व्हॅली रक्ताने रंगली. तोच इतिहास पुढे सुरू राहिला. म्हणूनच आज असं वाटतं की आज आम्हाला गरज आहे अशा बुद्ध भिक्षूंची. हा आहे ब्रह्मदेशा किंवा बर्मामधला बुद्ध भिक्षू. 969 ही चळवळ चालवणारा आणि मुस्लिमांना शांतताप्रिय मार्गाने पण बर्मा सोडून जायला लावणारा हा बुद्ध भिक्षू. तर अशी कोटा राणी 1323 ते 1338 आणि परत 1338 आणि 39 या वर्षी तिने काश्मीरवर राज्य केलं. ही अतिशय बुद्धिमान, धोरणी, सुंदर आणि ज्याला आपण काय म्हणूया अत्यंत आपल्या प्रदेशावर प्रेम करणारी अशी राणी होती. अत्यंत विद्वान आणि बुद्धिमान. ती त्यावेळेला शारदा विद्यापीठ होतं आणि शारदा विद्यापीठाची ती ग्रॅज्युएट होती. आत्ता जसे प्रोजेक्ट दिले जातात तसा तो प्रोजेक्ट दिला गेला होता. बरं ती कोणाची मुलगी होती तर काश्मीरमध्ये सुहदेव जो होता त्याच्या दरबारात जे मंत्री होते, गृहमंत्री होते, त्यांची ही रामचंद्र, वडील रामचंद्र अमात्य यांची मुलगी होती. या रामचंद्र अमात्याने तिला सगळा जम्मू काश्मीर पायाखालून घालायला सांगितला. तिला कॉलेजमध्ये प्रोजेक्ट दिला गेला आणि तिने असं नोंदवून ठेवलंय, तिचा तो प्रोजेक्ट उपलब्ध आहे. ते म्हणजे या ठिकाणी भरपूर सुफी संत जिकडे तिकडे त्यांचं प्रस्ताव वाजलेलं आहे. अनेक जण त्या ठिकाणी फरिस्ते, फकीर हिंडत आहेत आणि त्याच्याही बरोबरीनं अनेक जण छोट्या छोट्या ग्रुपमध्ये काश्मीरमध्ये प्रवेश करतायत आणि हे जे सगळे आहेत ते तुर्क, अफगाण इकडून आलेले आहेत आणि त्यांनी छोट्या छोट्या जमिनी बळकावून आपापलं राज्य जणू काही तिकडे स्थापन केलेलं आहे. आणि तिला हे मात्र त्यावेळेला माहिती नव्हतं की याचा धोक्याचा इशारा तिने दिला होता, पण तो धोका तिलाच बघावा लागणार आहे, सहन करावा लागणार आहे याची मात्र तिला कल्पना नव्हती. मग तिचं लग्न झालं सुहदेवशी. अर्थातच ज्या वेळेला हा काळ होता त्यावेळेला पहिलं प्रचंड मोठं आक्रमण जे झालं तो हा अर्थातच खैबर खिंडीमधून आलेला होता. दुलाच्या असं याचं नाव होतं आणि 1319 मध्ये हे आक्रमण झालं. काश्मीरने पहिल्यांदा या परदेशी आक्रमणाची चव इतक्या वाईट प्रमाणात भोगली. त्यांनी चक्क आदेश काढला की जे कोणी तिथले हिंदू आहेत त्यांना मारून टाका, खलास करा. अनेक जण मारले गेले, अनेक जणांना उभं कापलं गेलं, चिरलं गेलं, गळे चिरले गेले, रक्ताचे पाट वाहिले आणि असंख्य जणांना त्यांनी कैदी बनवलं. त्यांच्याच कातड्यांची एक दोरी तयार केली, एकमेकांना बांधून तो घेऊन जात होता. मात्र त्या ठिकाणी त्याला काही ब्राह्मण म्हणजे पंडित तिकडचे शरण गेले, म्हणाले आम्ही तुला वाट दाखवतो. आणि मग तो परतीच्या वाटेवर असताना हिम खूप पडलं. त्यांनी मुद्दामून जवळची वाट न दाखवता लांबची वाट दाखवली आणि त्याच्यात हा मेला. पण काश्मीरला हा प्रचंड मोठा पहिला धक्का होता. त्यावेळेला हा जो सुहदेव होता हा तिबेटमध्ये पळून गेला
राणीला कमान सांभाळावी लागली आणि मग अर्थातच तिला राजांनी नेमलेले जे सरदार होते त्यांच्यावर अवलंबून राहावं लागलं. परतही आक्रमण झाली ती तर तिने एकटीने त्या शत्रूंना पराजित केलं. मात्र या वेळेला सुद्धा राणी होती आणि गंमत म्हणजे ह्या राजाने अतिशय उदार मनाचा हा राजा होता. अनेक अनेक आश्रित जे आलेले होते इतर देशातून त्यांनी आपल्या राज्यामध्ये नुसतं राहायला परवानगी दिली असं नव्हे तर त्यांना नोकऱ्या दिल्या, त्यांना काही जमिनी दिल्या, काही अधिकार दिले, सैन्याचं नेतृत्व करण्यासाठी सुद्धा नेमलं. आणि या ठिकाणी दोघे जण होते, एक होता रिंचेन नावाचा आणि दुसरा होता शहामीर. त्या दोघांनाही त्यांनी मोठ्या पदावर नेमलं. हे दोघेही वेगवेगळ्या देशातून आलेले होते, त्यांच्याबद्दल आपण पुढे बघूच या. पण याच्यामध्ये राजा नाहीसा झालेला आहे, तिथून निघून गेलेला आहे, सगळीकडे अस्थिरता माजलेली आहे, लोक प्रचंड दुःखात डुबलेले आहे. यावेळेला हा जो रिंचेन होता त्यांनी तिच्या वडिलांची म्हणजे वडील रामचंद्र यांची हत्या केली आणि राणीशी लग्न केलं का जबरदस्ती तिला करावं लागलं का तिचा मला वाटते तो बुद्ध होता. गंमत अशी आहे की हा सुद्धा मुळात तिबेटचा, त्याच्यानंतर लेह लडाख तिबेट तिकडचा हा बुद्ध. तिथे तो एक छोट्याशा ह्याचा राजपुत्र होता राजाचा. तिथे त्यांनी बाल्टी लोकांची हत्या केली आणि म्हणून त्याला देशातून हाकलवलं गेलं आणि तो काश्मीरमध्ये आला. काश्मीरमध्ये व्यापाऱ्याच्या इराद्याने आला. मात्र राजाने ह्याला चक्क सैन्यात घेतलं. तो क्रूर होताच, त्यामुळे तलवारबाजीमध्ये त्यांनी या लढाईत भाग घेतला, तलवार गाजवली आणि कोटा राणीशी लग्नही केलं. मात्र तिथल्या जे धर्मपंडित होते त्यांना हे मान्य नव्हतं की एक खुनी आपल्या वडिलांचाच आणि राजाचा ज्यांनी खून केला त्या माणसाला आपल्या राणींनी लग्न केलेलं त्यांना पसंत नव्हतं. मात्र हा जो रिंचेन होता त्याला राणीने मत वळवायचा खूप प्रयत्न केला की तू हिंदू धर्मात ये, पण हिंदू धर्मात ते घ्यायला तर तयार नव्हते. मग अशा वेळेला मी मगाशी तिने जसं म्हटलं होतं की अनेक फकीर हिंडतायत, तसा बुलबुल शहा नावाचा एक फकीर होता, तो ह्याच्या संपर्कात आला. त्यांनी भरपूर काय काय वर्णन केलं. तेव्हा आपल्याला फारशी ह्या लोकांच्या प्रवृत्तीची जाणीव झाली नव्हती आणि हा चक्क मुस्लिम झाला. मग त्यांनी आपलं नावही बदललं, सुलतान सबरुद्दीन असं त्यांनी स्वतःचं नाव घेतलं. मात्र त्याला एक मुलगा, दोघांना एक मुलगाही झाला. तो मुलगा राणीने अर्थातच नंतरच्या काळामध्ये आपल्या भावाकडे भिक्षण भट याच्याकडे ठेवायला दिला. पण 3 वर्षातच त्याला जो अतिशय जवळचा होता आणि दोघांची दोस्ती होती असा शहामीर या विश्वासू सरदारांनी त्याचा गळा कापला. कारण त्याचा इरादा ही स्वात व्हॅली, आता ही स्वात व्हॅली येते पाकिस्तानमध्ये, हा स्वात व्हॅलीतून भटकत सुहेल देवाच्या दरबारात आलेला होता. अत्यंत ज्याला म्हणूया म्हणजे आपण जसं बघितलं पहिल्या व्हिडिओमध्ये की एका हातात तलवार आणि एका हातात कुराण घेऊन आलेली ही जमात होती. त्यांनी राजाचा विश्वास संपादन केला, रिंचेनचा विश्वास संपादन केला, मोठी जागा मिळवली आणि मित्राचाच घात केला. 3 वर्षाच्या आत या रिंचेनचा खून केला. आता या मधल्या काळामध्ये राणीला आता कळून चुकलं की आता काही खरं नाहीये. अशा वेळेला मग आपलं राज्य परत कोणाच्या दुसऱ्या जमातीच्या जातीच्या हातात जाऊ नये म्हणून तिने परत उदयन देव हा तिचा सख्खा जो धीर होता त्याच्याशी लग्न केलं. त्याच्यापासून पण तिला एक मुलगा झाला आणि मग कारण रिंचेन नंतर मुस्लिम झाला होता, त्याच्या ताब्यात गादी जाऊ नये काश्मीरची म्हणून तिची ही सगळी धडपड होती. मात्र परत जेव्हा हल्ला झाला तेव्हा राणीनी अक्षरशः ह्या लोकांना हरवलं. हे जे खैबर खिंडीतून जे आलेले होते लोक त्यांना हरवलं. मात्र उदयन देव परत त्यांनी तेच केलं, परत तो पळून गेला आणि मग हा जो शहामीर होता रिंचनचा खून केलेला आहे, वडील गेलेले म्हणजे तिचे अमात्य गेलेले आहेत, राजे गेलेले आहेत, त्याला आता चांगली संधी मिळाली. त्यांनी परत राणी समोर लग्नाचा प्रस्ताव मांडला. मात्र राणी लग्न करायला त्याची बिलकुल तयार नव्हती. तिला सगळं भविष्य कळून चुकलं होतं. मग तिला तिच्या राहत्या राजवाड्यामधूनच अटक केली गेली, कैदखान्यात टाकलं गेलं, तिचे हाल केले गेले. मात्र तिने सगळं सहन केलं. त्या कैदेमधूनही ती आवाज उठवत राहिली आणि एक दिवस तिला जेव्हा असह्य झालं तेव्हा तिने सांगितलं कबूल, मी तुझ्याशी लग्न करायला निकाह करायला तयार आहे. मात्र ती दरबारात जी आली ती खंजीर घेऊन आली. तिने स्वतःच्या पोटात तो खंजीर खुपसला आणि स्वतःच्या आतडं बाहेर काढलं आणि त्या आतड्याची माळ शहामीरला दिली. सांगितलं हा आहे माझा चांदीचा तुझ्यासाठी केलेला हार. आणि अर्थातच राणी तिथे कोसळली. त्याच्यानंतर मग या शहामीरने राणीचे जे दोन्ही मुलगे होते त्यांनाही मारून टाकलं आणि अर्थातच तो मग मीर डायनेस्टी ही काश्मीरमध्ये सत्तेवर आली. त्याच्यानंतर पुढची 3 वर्ष जसं सिंधमध्ये झालं 3 महिने तसं 3 वर्ष इथल्या सगळ्या काश्मीरी ब्राह्मणांना आणि जे कोण होते त्या सगळ्यांना सांगितलं गेलं एक तर इस्लाम धर्म स्वीकारा किंवा पळून जा किंवा मरायला सज्ज व्हा.
म्हणजे काश्मीर फाईलमध्ये दिलेला जो नारा आहे तो त्या काळापासून आहे, 1339. हा जो शहामीर होता त्याच्याही पेक्षा त्याचा दुसरा जो नातू होता पुढे, त्यांनी तर स्वतःला म्हणून घेतलं की मी तर बुतकिशन आहे, सिकंदर बुतकिशन. याची कारकीर्द आणखीनच भयावह होती. तिथली सगळी देवळं म्हणजे आस्थेची ठिकाणं, आपली काश्मीरची संस्कृती प्रचंड, म्हणजे तुम्ही आता बिलीव सुद्धा करू शकणार नाही एवढ्या उच्च प्रतीचं सगळं तिकडे देवळं, कलाकृत्या, भरपूर काय काय होतं. बुद्ध, शीख आणि हिंदू. बुद्धांनी, अशोक राजांनी तिथे धर्म नेल्यामुळे त्यांचेही खूप मठ होते, सगळे होते, ते सगळे 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 पाडून टाकले. म्हणजे शहा मीरच्या पेक्षा त्याचा जो पंटू नातू सगळे अत्यंत एकापेक्षा एक दुष्ट होते. आणि त्याच्यानंतर मग पुढे काय काय घडलं मी ओझरता उल्लेख केलाय, त्या भागाकडे पुढे जाईन, कारण एक पंडित वडील आणि मुलगा ते पळून गेले होते शिखांच्याकडे, म्हणून तो फोटो घातलेला आहे. त्यांचं पुढे काय झालं हे पुढे बघूया. मात्र असं हे काश्मीर कधी जिंकलेलं नाही, पण हे घुसखोर होते, रिंचेन काय किंवा शहामीर काय यांनी बळकावलं आणि मग तिथल्या मूळच्या निवासी लोकांना हकलवून लावलं आणि सत्ता आपल्या ताब्यात घेतली. त्यानंतर काश्मीरचं काय झालं मला वाटते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, मी सांगायची गरज नाही. POKच्या वेळेला जो POK कसा गेला त्याची पण अगदी वेगळी इंटरेस्टिंग गोष्ट आहे की जी तुम्हाला माहिती नाही. आज हे मी मुद्दामून एवढ्यासाठीच सांगितलं की आज केवळ त्यांच्या मतासाठी म्हणून किंवा त्यांना खुश करण्यासाठी म्हणून आत्ता राजकारण करतायत, त्या राजकारण्यांनी लक्षात ठेवावं की हे राजकारण राष्ट्राच्या आणि आमच्या बहुसंख्य लोकांच्या हिताचं बिलकुल नाही आहे. काश्मीरी पंडित तिथून पळाले किंवा काश्मीर लोक तिथून पळाले, भारतभर पसरले, इंग्लंडमध्ये गेले, युरोपमध्ये गेले. मात्र आता जर पुन्हा अशी स्थिती आली तर आम्ही जाणार कुठे, कारण आम्हाला पळून जायला पण कुठचंही राष्ट्र उरलेलं नाही आहे. तेव्हा जागं होण्याची वेळ आहे. सगळ्यांनी मला असं वाटतं मी पुढच्या वेळेला ही तुम्हाला मुवमेंट 969 ब्रह्मदेशाने राबवलेली आणि जे फ्रान्सला आणि रशियालाही जमलं नाही ते ब्रह्मदेशाने करून दाखवलं, ती मुवमेंट काय आहे ती दाखवीन. मला असं वाटतं तुम्ही वाट बघा. पण आज खरोखरीच तो जो बुद्ध त्यांचा भिक्षू आहे तो बुद्ध भिक्षू आणि 969 याची आपल्याला आज गरज आहे. नाही तर जे काश्मीरमध्ये घडलं ते उद्या दिल्लीत घडेल, पंजाबात घडेल, हरियाणामध्ये घडेल, मुंबईत घडेल. मला वाटते त्याचा छोटा मला वाटते गेल्या वेळेला जेव्हा राहुल गांधी दक्षिणेतून निवडून आले होते तेव्हा पाकिस्तानचे झेंडे त्या लोकांनी फडकवले होते. आत्ता एक रामाच्या नावाने असणारं गाव कर्नाटकामध्ये ते नाव ते बदलत आहेत आणि राहुल गांधींचं हे तर वक्तव्य खूप धक्कादायक होतं की अयोध्या में हमने वैदिक धर्म का झेंडा गाड दिया. आणि वाईट एवढंच वाटतं की आमचीच मंडळी त्यांना साथ देत आहेत, त्याचं खूप वाईट वाटतंय. त्यांना आत्ता कदाचित सत्ता मिळेल, मतही मिळतील, ते उडूनही येतील. पण राणींनी कसं थोडे दिवस का होईना एक धुकधुकत राज्य चालू ठेवलं, तसं ह्यांना राज्यही मिळेल पण त्यांचा आणि आपला भविष्यकाळ ते धोक्यात घालतायत असं मला वाटतं. मी म्हटलं तसं मी जे काही सांगितलं हे मी स्वतः शोधून काढलेलं नाही आहे, तर रजत रंगिणी याचे मराठीमध्ये पण अनुवाद झालेला आहे. तुम्ही कुठच्याही लायब्ररीमध्ये गेला तर तुम्हाला वाचायला मिळतील. त्याच्याशिवाय कौल यांच्यासारख्या अनेक लेखक, अनेक जण आता पुढे येत आहेत आणि मग त्यांनी अशा प्रकारचं काश्मीरवर लिखाण केलेलं आहे. जम्मू काश्मीर नावाचा एक मोठा तिथल्या रिटायर्ड सैनिकांचा गट आहे, त्या व्हॉट्सॲप ग्रुपची पण मी मेंबर आहे. तर त्यांच्याकडून पण मला इनपुट्स मिळत असतात. त्यांनी काही मला पुस्तकंही पाठवलेली आहेत, डोगरांचा इतिहास असेल किंवा आणखीन काही असेल. तेव्हा मी जे काही सांगते आहे माझ्या मनातलं काहीही नाही आहे, फक्त जे अनेकांना माहिती नाही आहे ते तुम्हाला मी सांगायचा प्रयत्न केला. जे काश्मीरचं झालं ते उर्वरित हिंदुस्थानचं होऊ नये म्हणून प्लीज जागे व्हा. तुमचं नेहमीचे सगळे नाच, गाणी, सिनेमा, नाटकं, क्रिकेट हे सगळं बाजूला ठेवा आणि सबका साथ सबका विकास हा भंपक नारा तोही बंद करा. जे ब्रह्मदेशात घडलं, फ्रान्समध्ये घडलं ते भारतात का घडू नये? घडलंच पाहिजे. मात्र त्यासाठी राजसत्ता, धर्मसत्ता आणि समाजसत्ता, न्यायसत्ता हे सगळं एकत्र आली पाहिजे. न्यायालयाने दिलेला निकाल आपल्या बाजूला आहे, मात्र आपण कसे वागतो ते आता आणि मग त्याच्यावर भारताचं पुढचं भविष्य ठरेल. भारताच्या पुढच्या भविष्याने आपल्याला जर काय म्हणूया मी, काय मला शब्द नाही सुचत आहे, असं जर ठरवायला नको असेल तर प्लीज जागे व्हा. डोळ्यावरचं कातडं दूर सारा आणि करा, काहीतरी करा की जेणेकरून भारत या घुसखोरांपासून वाचेल. कोट्यावधी घुसखोर भारतात सर्वत्र पसरलेले आहेत, त्यांच्यापासून सुटका कशी करून घ्यायची याचे मार्ग आपण शोधूया. चला तर मग सगळ्यांना हा व्हिडिओ पाठवा.
जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा जाऊन देत. जागे व्हा,